दत्ताचा आहे असं मला तरी वाटतं. त्यासाठी कुठली जयंती असलीच पाहिजे किंवा कुठली एकादशी असलीच पाहिजे असं काही नाही. प्रत्येक दिवस हा देवाचा आहे. प्रत्येकाने आपापला गुरु मानला पाहिजे. कोण ना कोणतरी एक गुरु असावा लागतो. तर आपण आपल्या देशाच्या आणि आपल्या जगाच्या शांती करता त्याच्याकडून मागूया, ही प्रार्थना करूया. आज हे दर्शन घेऊन मी धन्य झालो. 129 वर्ष या मंदिराला झालेली असून सुद्धा मला इतकी वर्ष लागली इथे दर्शन घेण्याकरता. याचं खरंच मला आश्चर्य वाटतं. या आधी मी का नाही आलो? मला माहित असतं तर मी या आधी माझ्या कुटुंबियांना घेऊन इथे आलो असतो. माझ्या बायकोला, माझ्या मुलीला घेऊन आलो. माझी मुलगी ही श्री गुरुदेव दत्तांची खूप मोठी भक्त आहे आणि तिला यायचं होतं आज, पण तिच्या काही कामांमुळे तिला यायला जमलं नाही. मी प्रयत्नशील होतो, बोललोही होतो की मी प्रयत्न करेन तिला घेऊन, पण काही हरकत नाही. दत्त जयंती असेल, प्रत्येक दिवस हा दत्ताचा आहे असं मला तरी वाटतं. त्यासाठी कुठली जयंती असलीच पाहिजे किंवा कुठली एकादशी असलीच पाहिजे असं काही नाही. प्रत्येक दिवस हा देवाचा आहे आणि आपण सर्व प्रत्येक दिवशी देवाचे असतो. त्यामुळे कुठल्याही दिवशी जरी येऊन दर्शन केलं तरी सुद्धा देव आपल्याला पावतो असं मला वाटतं. आज मला पुनीतजींनी इथे बोलवलं, त्याबद्दल मी पुनीतजींचा आभारी आहे. या मंडळाचा आभारी आहे ज्यांनी माझा इथे सत्कार केला आणि मला इथे दर्शन घेण्याची संधी दिली. आणि माझ्या हातात हे भाग्य होतं की माझ्या हाती ती आरती मला करता यावी. गुरु हा सर्वात मोठा असतो जो आपल्याला मार्ग दाखवतो. तुम्हाला आनंद होईल ऐकून हे. प्रत्येकाने आपापला गुरु मानला पाहिजे. कोण ना कोणतरी एक गुरु असावा लागतो. माझी गुरु माझी आई आहे, जिने मला पहिलं पाऊल चालवायला शिकवलं. मला मराठी बोलायला शिकवलं, ज्यामुळे मराठी माझी मातृभाषा झाली माझ्या आईमुळे. आणि आज तिच्या आशीर्वादानं मी इथे तुमच्या समोर आहे. आत्ताच उल्लेख केला, हा माझा मार्गईकालापासून नवरा माझा नवसाचा 2 पर्यंत. आणि आज मी तुम्हा सर्वांना श्री दत्तांच्या आशीर्वादानं सांगू इच्छितो की लवकरच मी नवरा माझा नवसाचा 3 सुरू करतो. आणि त्याकरता मला श्री गुरुदत्तांची आशीर्वादांची गरज आहे आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादांची सुद्धा गरज आहे. कारण प्रेक्षक हा मायबाप असतो आम्हा कलावंतांकरता. प्रेक्षकच असतो जो कुठल्याही कलावंताला मोठा करतो. कलावंत स्वतःहून कधीच मोठा होऊ शकत नाही. खूप खूप धन्यवाद. एकच आपण काम करूया सगळे मिळून. आज आपण इथे सगळे दर्शन घेत आहोत, तर आपण आपल्या देशाच्या आणि आपल्या जगाच्या शांती करता त्याच्याकडून मागूया, ही प्रार्थना करूया. ही फक्त आपलं राष्ट्रच नाही, तर हे सगळं जग, हे सगळं विश्व शांतिमय. कारण शांती ही सर्वात महत्वाची, की आपल्याला प्रेम करायला शिकवते. कारण इकडे प्रेम करण्यासाठीच वेळ इतका कमी आहे माणसाच्या आयुष्यात, की हे सगळं कुठे काय कोण करत, इतका वेळ कुठून येतो माणसाला. तर आपण प्रार्थना करू आपल्या सर्वांच्या भल्याकरता की हे सगळं जग आणि त्यात आपलं एक राष्ट्र शांतिमय हो. धन्यवाद.